मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर 2 सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर GR नुसार मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 3.5 महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळालेली आहेत। त्यासाठी 594 जणांनी अर्ज केलेले होते। 98 अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही करण्यात आली। त्यामध्ये सर्वाधिक 445 अर्ज हे एकट्या परभणी जिल्ह्यामधील आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये त्यापैकी 47 कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत। उर्वरित अर्जाची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जातंय। मराठा समाजाला कुणबी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, हैदराबाद गॅझेटियर लागू करा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आंदोलन केलेलं होतं। या आंदोलनावेळी राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणासाठी लागणारं हैदराबाद गॅझेटियर काढलं। मात्र प्रत्यक्षात शासन निर्णय जारी झाल्यानंतरच्या मराठा समाजाच्या फक्त 98 जणांनाच हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्र मिळालेले आहे। बीडमध्ये 22 जणांनी अर्ज केलेला होता, त्यातल्या 22 जणांना प्रमाणपत्र प्राप्त झाले। परभणीमध्ये 445 जणांचा अर्ज, 47 जणांना प्रमाणपत्र मिळालं। जालन्यामध्ये 78 जणांनी अर्ज केला, त्यातील केवळ 8 जणांना प्रमाणपत्र प्राप्त झाले। लातूरमध्ये 12 जणांनी अर्ज केला होता, त्यातल्या 9 जणांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे। धाराशिवमध्ये 13 जणांचा अर्ज होता, त्यातल्या 4 जणांना प्रमाणपत्र मिळालं। हिंगोलीमध्ये 5 जणांचा अर्ज, 3 जणांना प्रमाणपत्र मिळाले। संभाजीनगरमध्ये 14 जणांनी अर्ज केलेला होता, अद्याप एकाही व्यक्तीला प्रमाणपत्र मिळालं नाहीये। जे आता 2 सप्टेंबर 2025 ला जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता, त्या अनुषंगाने आमच्याकडे 594 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्याच्यापैकी 98 उमेदवारांना त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत। मध्ये जवळजवळ 2,65,000 पैकी 2,63,000 लोकांना ही प्रमाणपत्र ऑलरेडी इश्यू झालेली आहेत। मधल्या काळात या सप्टेंबरचा शासन निर्णय आल्यानंतर देखील जुन्या पद्धतीप्रमाणे जवळपास 25,000च्या वर प्रमाणपत्र ही या कालावधीमध्ये इश्यू झालेली आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर 2 सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर GR नुसार मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 3.5 महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळालेली आहेत आणि त्यासाठी 594 जणांनी अर्ज केलेले होते। 98 अर्ज मंजूर केल्यानंतर त्या प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही करण्यात आली आहे। गॅझेटरमध्ये त्यांना मराठा वर्सेस ओबीसी, धनगर बंजारा वर्सेस आदिवासी ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला यश आलं। अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक गावांमध्ये या पद्धतीचे मोर्चे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या जातीच्या लोकांनी केलेले आहेत आणि त्याच्यामुळे राज्यामधलं जे आपसी मतभेद प्रत्येक जातीमध्ये निर्माण करण्याचं जे धोरण या सरकारने केलेलं होतं, त्याच्यात त्यांना यश मिळालेलं आहे। पण आता लोकांना कळलेलं आहे नाही, हैदराबाद गॅझेटियरचा फायदा झाला की नाही आम्ही माहिती घेतो आहोत, परंतु आंदोलन संपवण्यासाठी सरकारने जरांगे पाटलांची जर बोळवण केली असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे। जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते संपवण्यासाठी जर त्या हैदराबाद गॅझेटियरच्या म्हणण्याप्रमाणे GR काढून जर फायदा होत नसेल तर मग चुकत कोण आहे? जरांगे पाटील चुकत आहे की सरकार चुकत आहे? चूक कोणाची यावरही मराठा समाज विचार करेल।